एकंदरीत राज्य असेल, जळगाव जिल्हा असेल किंवा चाळीसगाव असेल, महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, काँग्रेस असेल किंवा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा समविचारी, आम्ही एकत्रितरित्या होमोजिनियसली स्थानिक असतील किंवा जिल्ह्यातले असतील, शेतकरी, कामगार, तरुण किंवा दूध उत्पादकांच्या पासून तर या सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन रचनात्मक, कधी वेळ पडली तर संघर्षाच्या माध्यमातून आम्ही प्लॅनिंग करतोय. त्यामुळे मला खात्री आहे की ते व्यक्ती नाही तर एका प्रवृत्ती विरुद्ध आमचा लढा आहे. आम्हाला कुणा व्यक्ती विरुद्ध नाही तर जो हैवान समाजाला वेगळ्या दिशेने घेऊन जातोय, त्यामुळे प्रवृत्ती विरुद्ध लढत असताना महाविकास आघाडी इंटॅक्टपणे आम्ही सामोरे जातो. मला असं वाटतं अत्यंत धुरंधर प्रगल्भ असे नेते आहे. ज्यावेळेस महायुती सारखं टोळधाड महाराष्ट्रावर ज्या ठिकाणी धाड घालतंय, लुटतंय महाराष्ट्राला, त्या ठिकाणी शेतकऱ्याला नागवतंय आपण बघतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये यांना थांबवण्यासाठी प्रगल्भ असलेल्या नेत्यामध्ये आघाडीत बिघाडी होऊ शकत नाही. उलट त्या समन्वयातून एका दोन जागेविषयी काही चर्चा काही त्या ठिकाणी असू शकेल, पण ते तेवढे प्रगल्भ आहेत की ते निश्चित त्या पद्धतीने पावलं टाकतील. त्यामुळे मला नाही वाटत की नेते मंडळी त्या पद्धतीने होईल. त्या उलट महाविकास आघाडी लोकसभेच्या पूर्वी पण आणि लोकसभेपासून इंटॅक्ट दिसते. उलट महायुतीमध्ये आपण बघतोय की अनेक सत्ताधारी पक्षाचे आमदार सत्ता असताना देखील मलिदा एवढे खोके एवढं सगळं चित्र असताना देखील त्यांना सोडून जात आहेत. म्हणजे भाजपाचे आमदार सोडून गेले, अजित पवार गटाचे आमदार सोडून गेले आणि याच्यातून आपल्याला दिसतंय की सत्तेतले लोक जेव्हा बाहेर जात आहेत, ज्यावेळेस महाविकास आघाडी मग पक्षामध्ये लोक येत आहेत, मग अगदी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असेल, शरदचंद्रजी साहेबांच्या सोबत असेल, याचा अर्थ त्या ठिकाणी राज्यातले वारे कुठे वाहत आहेत हे कळते. पहिले मुद्दा हे 30, 60, 90 आमची नाही आपली संस्कृती आहे. हे गुटखा, गांजा, चरस, ललित पाटील, चाळीसगावचं लोकेशन, त्यामुळे ते अर्धवट राहिलेले सत्ता आल्यावर क्लिअर होईल सगळं काय आहे. त्यामुळे गांजा, चरस, हे सगळे जे ललित पाटील प्रकरण हे सगळे आपल्या भोवती फिरतात. त्यामुळे आपण पण त्याच नजरेने बघतात. दुबई जाणे, हे सगळे करणे, कनेक्शन, गुटखा, हा सगळा आपला सभोवतालचा सगळा माहोल असल्याने आपल्या तोंडून 30, 60 ची भाषा दिसते. मला असं वाटतं आपल्या चाळीसगावच्या संस्कृतीला अशी भाषा बोलणं योग्य नाहीये. सन्माननीय आमदार महोदय, मला असं वाटतं की त्यांना 58 महिने झोप त्या ठिकाणी घेत होतात का, हा प्रश्न चाळीसगावकरांचा आहे, माझा नाही. तुम्ही ऐका प्रतिक्रिया. आणि केवळ शेवटच्या 2 महिन्यामध्ये नियोजन, ड्रेनेज नाही, कुठल्याही पद्धतीने प्लॅनिंग नाही, ट्रॅफिकचं. 120 बस असलेल्या चाळीसगावच्या बस स्थानकामध्ये आता 54 बस राहिल्यात फक्त. मग 30 गावामध्ये बस जात नाहीये. मग लोक विचारतायत ना की आमदार महोदय काय करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की आमदार महोदय हे 12वी नापास असलेल्यांनी माझ्या इंजिनिअरिंगचं अक्कल जे काढतायत, हरकत नाही, कोणालाही अधिकार आहे. त्यामुळे त्यांना माहित नाही मी डिस्टिंक्शन मध्ये इंजिनियर आहे, मी कॉपी पेस्ट करून इंजिनियर झालो नाही जसं ते कॉपी करून आमदार झालेले आहेत, तसे तंबू टाकून आमदार झाले, तसं नाही. मी 14 वर्ष एक तर समाजकारण, राजकारण, लोकांशी समरस होऊन स्थानिक प्रश्नाच्या संदर्भात एकरूप होऊन काम करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की थोडी संस्कृती, विनम्रता, भाजपाची जी भाषा आहे ती भाषा आमदारांच्या तोंडून दिसत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांना जागण्याची सवयीने जागरण वाढलेलं दिसतंय. त्यामुळे वायफळ बडबड होते, बॅलन्स जातोय, नाही ते शब्द निघतायत. त्यामुळे या सगळ्या संदर्भात चाळीसगावच्या त्या ठिकाणी आपण बघितलंय भाजपाच्या वतीने दिलेल्या पार्ट्या ओल्या, त्याचे व्हिडिओ, आणि त्याच्यामुळे 30, 60, 90 ची भाषा आमदार महोदय आपल्यालाही शोभत नाही. उलट आपण चाळीसगावच्या संस्कृतीत भर घालता येईल का त्याचा प्रयत्न करा. व्यापाऱ्यांचे दुकानं पाण्यात बुडतायत, व्यापाऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होतंय, इथे सगळा बाजार उद्ध्वस्त होतोय, इथे ट्रॅफिक पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे. इथे चाळीसगावच्या ग्रामीण भागातल्या रक्तवाहिन्या बस त्या ठिकाणी जात नाही, विद्यार्थ्यांचं जीवनमान होतंय. आपण 22,500 मुलांना दप्तर मिळत नाही, तिकडे लक्ष द्या. पोखराच्या नावाने आपण मोठे मोठे यशाचं श्रेय घेतात, पण आपल्याला कल्पना आहे का वर्ल्ड बँकेकडे प्रस्ताव सादर नाहीये, सचिव समितीने अजून त्याच्या संदर्भातला करार तयार केला नाहीये, आणि इकडे मात्र गावं टाकल्याचा तुम्ही हे करताय. त्यामुळे शाश्वत विकासापासून आमदार महोदय दूर आहे. फक्त वीट, मुरुम, दगड, खडी या संदर्भात आमदार महोदय मग्न आहे. त्यामुळे डोनच्या ठिकाणी टाकलेलं आपण गौण खनिजाचं टोळधाड असेल किंवा तालुक्यावर ठेकेदारांच्या माध्यमातून आपण केलेली सलगी असेल, त्यामुळे हे सगळी जेव्हा तालुक्या पुढे येईल तेव्हा तालुक्याला कळेन आपण कमावलं का गमावलं. उलट माझ्या सदिच्छा आहे, माझ्या शुभेच्छा आहेत. त्यामुळे आता मागच्या वेळेस आमचे मोठे फोटो लावून 3 महिन्याचा तंबू टाकून
आपण त्या ठिकाणी आमदार झालात, आता आपल्याला कळेल की पाठीत खंजीर खुपसून आपण कॉपी करून पास झालात, आता तुमची परीक्षा आहे. त्यामुळे आता कळेल की कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेला सामोरे जाता येतं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार महोदयांची त्या ठिकाणी 5 वर्षातल्या त्या ठिकाणी जे काही ते बोलले, केले, प्रत्यक्षात कृती, या सगळ्या संदर्भात शाश्वत विकासापासून तालुक्याला कसं दूर ठेवलं आणि कशा पद्धतीने इकॉनॉमी बूस्ट होण्यासाठीचे पावलं टाकले नाही आणि केवळ त्या ठिकाणी दिखावे पे 40 गांव वाले जाने वाले नहीं, ये अक्कल से काम करने वाले. मला असं वाटतं आमदार महोदय, आपल्याला चाळीसगाव तालुक्यातले गावही माहीत नव्हते. आपण तंबू टाकून आमदार झालात. आम्ही सगळ्यांनी संघटना विकासाच्या माध्यमातून जी त्या ठिकाणी पाया रोवला होता, म्हणून आपण आमदार होऊ शकला. आता आपण दिसेल येणाऱ्या 20 तारखेला मतदान झाल्यानंतर आपल्याला की कशी आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण जे निवडून आलात ते केवळ आणि केवळ आमच्यासारख्या संघटना कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण निवडून आला. आता आपल्याला कळेल आपली काय त्या ठिकाणी नियोजन ताकद आहे.